कॅफेच्या नावाखाली अश्लीलतेची दुकानदारी, व्हॅलेंटाईन डे इंस्टाग्राम आणि टार्गेट होत आहे तरुणाई. नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहतात बिंदास बोल मराठी. तुम्ही आज जो मुद्दा पाहणार आहात हा सोशल मीडियावरून आणलेला आहे. काही आम्ही कुठून रिसर्च केलंय, काही फार मोठी स्टिंग ऑपरेशन केली असं नाही आहे. 14 फेब्रुवारी जवळ येतो आणि भारतात एक वेगळीच बाजारपेठ उभी राहते. प्रेमाच्या नावाखाली इव्हेंटच्या नावाखाली ऑफर्स आणि ऑफरच्या नावाखाली संस्कृतीवर घाला आणि अश्लीलतेचा बाजार. कॅफे खोलले जातात ज्याला परमिशनची गरज नाही आणि त्या कॅफेमध्ये प्रायव्हसीची कॅबिन दिली जाते. म्हणजे तुम्ही या, आता मी पारिवारिक चॅनल आहे म्हणून त्याला हा शब्दप्रयोग करणार नाही. अगदी सोज्वळ शब्दप्रयोग करायचा झाला तरी वेश्यालया तासांनी उपलब्ध आहे. आजचा प्रश्न साधा आहे पण गंभीर आहे. कॅफे संस्कृती वाढते की अश्लीलतेची दुकानदारी वाढते? इंस्टाग्राम उघडा, डोळ्यासमोरील भडक जाहिराती, प्रायव्हेट कॅबिन, नो डिस्टन्स, अनलिमिटेड टाइम, कपल स्पेशल ऑफर. हे सगळं चहा कॉफीसाठी आहे का? नाही. का तरुणाईच्या चुकीच्या दिशेने चाललेल्या मार्गाला बाजार बनवण्याचा धंदा आहे. प्रेमाला आमचा विरोध नाही, पण प्रेमाच्या नावाखाली व्यापार बल्कि धंदा आणि त्या धंद्याच्या नावाखाली अश्लीलतेला मान्य देण्याचा हा सगळा परिपाठ आज बिंदास बोल मध्ये आपण विचार करणार आहोत. हेच की हे सगळं ज्याला आपण म्हणतो ना खाली पेट का सवाल है, ते खाली पेट का सवाल वाले पण करीत नाहीये. ज्यांच्या घरामध्ये स्वतःची मुली आहे ते लोक सुद्धा काही पैशासाठी, अतिरिक्त मुनाफ्यासाठी हे सगळं करताय. व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने प्रतिवर्ष आम्ही आपल्यासमोर वेगवेगळे आयाम आणतच असतो. परंतु आज नागपूरमध्ये जे घडलं, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जे चाललंय ते सगळं घेऊन मी तुमच्या समोर येत आहे आजच्या बिंदास बोलमध्ये. आधी काही हे व्हिडिओ पण आपण पाहू ज्यामध्ये आपल्याला हे दिसेल की काय चाललेलं आहे. मागील काही वर्षात सणांचं रूपांतर इव्हेंट इकॉनॉमीमध्ये झालंय. व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस की मार्केटिंगचा महाउत्सव. सोशल मीडिया विशेषतः इंस्टाग्रामवर तरुणाईसाठी टार्गेटेड जाहिरातींचा सुळसुळाट आहे. कपल पॅकेज, प्रायव्हेट स्पेस, कॅबिन कॅफे असे शब्द मुद्दाम वापरले जात आहेत. प्रश्न असा आहे, कॅफे म्हणजे संवादाची जागा की संशयास्पद गोष्टींसाठी संरक्षित कोपरा? फेब्रुवारी महिन्यात नागपूरमध्ये एका कॅफेबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या. स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात आढळलं नियमित किचन नाही, खाद्यपदार्थ बाहेरून मागवले जात होते, गडद पडदे, बंद केबिन आणि अति प्रायव्हसी. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं, जर व्यवसाय कॅफे म्हणून नोंदणीकृत असेल तर नियम वेगळे कसे, पण जर त्या नावाखाली इतर काही सुरू असेल तर कारवाई अटळ. याआधी अमरावतीमध्ये फेक वेडिंग पार्टी प्रकरण समोर आलं. तपासात गैरप्रकार उघडकीस आले. म्हणजे समीकरण धोकादायक आहे. इव्हेंट प्लस सोशल मीडिया प्लस बंद जागा म्हणजेच धोका. मागील काही वर्षात सणांचं रूपांतर इव्हेंट इकॉनॉमीमध्ये झालंय. व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस की मार्केटिंगचा महाउत्सव. सोशल मीडिया विशेषतः इंस्टाग्रामवर तरुणाईसाठी टार्गेटेड जाहिरातींचा. तर चला आपण बिंदास पॅनलकडे चालू आणि चर्चा करू या मुद्द्यावर की चाललंय काय, कुठल्या दिशेने, स्थिती, कारण, परिणाम या क्रमाने. बिंदासचे गेस्टला मी स्क्रीनवर निमंत्रित करतो. आज आपल्याबरोबर जे गेस्ट आहे वरिष्ठ पत्रकार उदय निरगुडकरजी आपल्याबरोबर आहे. आपलं स्वागत आहे उदयजी. ग्लोबल व्यक्तिमत्व आहे आणि जगभरात काय चाललंय याचा अभ्यास करताय आणि ग्लोबलायझेशनचा हा परिणाम आहे की ही आपलीच चरित्र ढसळली आहे यावर त्यांची मी पहिली प्रतिक्रिया घेईन. पण आधी सगळ्यांचा परिचय करतो. आपल्याबरोबर अभय वर्तकजी आहे, अभयजी सनातनचे प्रवक्ते, आपलं स्वागत आहे. रमेश शिंदेजी आहे, आपलं स्वागत आहे, सनातनचे प्रवक्ते. स्नेहल जोशी
नागपूरवरनं आमच्या पत्रकार जोडलेले आहे, ज्या विदर्भाच्या ब्युरो चीफ आहे, आणि त्यांनी या गोष्टीला घेऊन केवळ रिपोर्टिंग नाही केलं, तर पोलीस अधिकारी, सामाजिक क्षेत्रातले लोक, पत्रकार, धार्मिक क्षेत्रातले लोक सगळ्यांशी त्या संवाद साधता. आणि हा कार्यक्रम मुद्दाम आम्ही एवढ्या आधी करतोय का 14च्या बाजाराच्या वेळी काही मोठी आंधी किंवा सुनामी येण्याच्या आत याला थांबवता कसं येईल. मी क्रमाने सुरुवात करतो उदयजीकडनं. उदयजी. सर्वात प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की सुदर्शननी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आज चर्चेला घेतला. दुसरी गोष्ट अशी आहे की जसा सांताक्लॉजचा आणि ख्रिश्चनिटीचा काही संबंध नाही, तसा व्हॅलेंटाईन डेचा आणि ख्रिश्चनिटीचा काही संबंध नाही, परंतु त्याच्या आडून एक वेगळी संस्कृती आपल्याकडे येते. आज आम्ही ओवाळून एखाद्याचा वाढदिवस करणं विसरून गेलो आणि मेणबत्ती विझवून आम्ही लोकांचे वाढदिवस साजरे करतो. आज घरादारात गोड पदार्थ होत नाहीत, त्याच्याऐवजी बाहेरून आणलेला, खूप साखर घातलेला, आरोग्याला अपायकारक असा केक आपण घालतो. तीच गोष्ट आहे व्हॅलेंटाईन डेची. काय झालं आहे, आम्ही तिळगुळ संक्रांत हा प्रेमाचा, एकमेकांशी गोड बोलण्याचा सण आम्ही जगात मार्केट करू शकलो नाही, आणि म्हणून संत व्हॅलेंटाईन बोकाळलेला आहे. त्या संत व्हॅलेंटाईनच्या आडून इल्लिगली तरुण मुलामुलींना एकत्र येण्याची आणि मग काही गोष्टी करण्याची संधी मिळते, आणि त्याच्याकरता त्याची पॉप्युलॅरिटी वाढत चाललेली आहे. हे इतकंच थांबत नाही आहे सुरेशजी, तर याच्या आडून मनपरिवर्तन बिलकुल. फक्त एवढ्यावर हे थांबलं असतं तर गोष्ट वेगळी होती. हे एवढ्यावर थांबत नाही आहे. मी निरगुडकरजी पुन्हा जोडल्यानंतर त्यांच्याशी आपण ही चर्चा कंटिन्यू करू. अभयजी कडे जाण्याआधी मी जरा आधी स्नेहलला विचारू इच्छितो की नेमका काय प्रकार आहे नागपूरचा, किंवा जे काही तुम्ही रिपोर्ट केला असेल त्या भागातला. नेमका हा रिपोर्ट असा आहे की फक्त हे प्रकरण नागपुरातच सुरू नाहीये. नागपुरात याकडे लक्ष याच्याकडे गेलं की 2 तारखेला एक दुकान जे कॅफे होतं ते जायला गेलं, आणि त्यामागे जर ते जायला गेलं असेल तर तिथे आधी काहीतरी स्फोट झाला असेल, कारण स्पार्किंगमुळे वगैरे बहुतेक हे होतं, सिलेंडर ब्लास्टमुळे स्फोट होतो. पण हे जायला गेलं, आणि जायला जायचं मागचं कारण काय, कारण तिथे सिलेंडर होता आणि गॅस नव्हतं, काहीच हे नव्हतं. तर मग बाहेरून कसं काय कोणी जायला, तर त्याचा शोध घेतला गेला. तेव्हा पोलिसांना कळलं की अरे इथे कॅबिन होतं, इथे म्हणजे इल्लीगल गोष्टी पण होतात, कारण स्थानिक नागरिकांनी तशा सूचना दिलेल्या होत्या. पण हा जो प्रकार आहे तो उघडकीस आला, आणि त्यानंतर पोलिसांनी हा जो विषय आहे तो किती गंभीर होऊ शकतो हे सांगण्यासाठी मी तिथे गेले. तर मला त्यानंतर सगळ्या गोष्टी एक टप्पेवार ज्या आपण बातम्या केल्या होत्या त्या बातम्या मला आठवल्या की आपण फेक वेडिंग पार्टी दाखवली होती, ती इंस्टाग्रामवरची होती, आणि ती याच संदर्भातली होती की तरुणांना एकत्र आणणे, त्यांना रिकामी जागा, स्पेस अवेलेबल करून देणे, आणि अंमली पदार्थातनं त्याचा उपयोग तोपर्यंत गेलेला होता. दुसरं, नागपूर गोकुळपेठमध्ये फेक विला नावाचा 55 बेकायदेशीर हुक्का पार्लर आपण तिथे पण आपण बातमी चालवली होती. जालन्यात प्रीतीसुधा नगर येथे कॅफे फूड ट्रेझर नावाचं अनैतिक कृत्य आढळल्याने धाड पडली होती, आपण ती पण बातमी दाखवली होती. येवल्यात आपण 3 कॅफेवर धाड पडली होती, तिथे गुप्त कप्पे होते आणि विद्यार्थ्यांचा तिथे गैरवापर सुरू होता, आपण ती पण बातमी दाखवली. म्हणजे येवल्यात 3, पुण्यात बानेर इथले आपण फार्म हाऊस वर हुक्का पार्लर आणि कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर चाललं होतं, आपण ती बातमी दाखवली. म्हणजे अमरावती पासून हे प्रकरण सुरू झालं. अमरावतीला सगळ्यात पहिले ज्या दामिनी पथक आहे त्या दामिनी पथकनी एकाच दिवशी एकाच रांगेत चाललेले जितके कॅफे आहे त्यांच्यावर धाड घातली, आणि त्यानंतर हे जी आपण जाहिरातीत दाखवतोय की इथे जाहिराती अशा ज्या इंस्टाग्रामवर जाहिराती आहे, या इंस्टाग्रामवर या जाहिरातींचा ढीग आहे, आणि त्या एका शहरातल्या नाहीये तर अनेक शहरातल्या असेच तरुणांना भुलवणाऱ्या या सगळ्या जाहिराती आहे. आणि म्हणून आपण या आजचा हा बिंदास बोल प्रामुख्याने घेण्याची ही विनंती होती, आणि ते तुम्ही घेतली आहे सर. बिलकुल बिलकुल. मी तर हे सगळे आता साईटला व्हिडिओ चालू आहे, किती डेंजर आहे. अभयजी पहा, म्हणजे तुम्हाला बेड सुद्धा दाखवला जाते. मी तर समजत होतो का फक्त कॅबिन, आणि ते दाखवणं ती पण फक्त नाहीये. ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये एक मुलगी येते आणि ती कॅबिन खोलून दाखवती, मुलगा कॅबिन
पहा, म्हणजे याच्या आत तुम्हाला सगळं काही करायची सूट आहे. अभयजी. नाही, आपण बेसिकली म्हणजे या व्हॅलेंटाईन डे ची जी सुरुवात झालेली आहे ती त्याच्या मी थोडस मुळाशी जाईन. म्हणजे व्हॅलेंटाईन डे त्याला संत व्हॅलेंटाईन म्हणून म्हटलं जातं. बेसिकली हा संत वगैरे काही नव्हता, हा एक लफडेबाज फादर होता आणि त्यांनी केलेलं लफडं उघडकीस आणलं आणि त्याला त्या प्रेमाच्या नावाखाली त्याला व्हॅलेंटाईनला फाशी दिलं. म्हणून त्याच्या नावाने संत व्हॅलेंटाईन डे हा सुरू करण्यात आला आणि त्या दिवशी प्रेमाचं प्रतीक वगैरे मांडलं गेलं. याच्यामध्ये मूळ मुद्दा लक्षात घ्या की एक ख्रिश्चन धर्मानुसार प्रत्येक फादर किंवा प्रिस्ट हा ब्रह्मचारी असणं आवश्यक आहे. मग ते प्रोटेस्टंट असू देत अथवा कॅथलिक असू देत. तर एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला जेव्हा त्याचा उदो होतो, कारण त्यांच्याच धर्मामधली रचना आहे की बाबा त्या ठिकाणी तो व्यक्ती संन्यासी असला पाहिजे. पोप नेहमी संन्यासी असतो आणि हा माणूस भ्रष्ट होता आणि तो भ्रष्ट होता, त्याचं कौतुक जर जगभरामध्ये त्याच्या नावाने केलं गेलं तर ही बेसिकली ख्रिश्चन धर्मामधली एक विकृती आहे आणि ती विकृती जगभर पसरली आहे. तर अर्थात त्याच्यातून भारत जे काही अनुसरण करतोय ते पाश्चात्य प्रेमाचं एक आंधळेपण आहे की त्या आंधळेपणाखाली आपण ते अनुकरण केलेलं आहे आणि आजच्या तरुणांना माहिती पण नसेल की व्हॅलेंटाईन नावाचा व्यक्ती कोण होता. ते व्हॅलेंटाईन डेच्या नावाने सगळे उदो करतायत. अमेरिकेमध्ये आज 14 फेब्रुवारी हा नॅशनल कंडोम डे म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. ही गोष्ट भारतातल्या युवकांना माहिती आहे का की 14 फेब्रुवारी हा नॅशनल कंडोम डे हा अमेरिकेमध्ये साजरा केला जातोय आणि तिथली लिडिंग स्काय कंडोम नावाची एक जी कंपनी आहे ती जाहीरपणे सांगते की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दर सेकंदाला 87,000 कंडोम विकले जात आहेत. दर सेकंदाला 87 कंडोम विकले जात आहेत. हे जर ते आपल्या समोर अशा प्रकारची उदाहरणं ठेवत असतील तर लक्षात घ्या की भारतामध्ये जे काही आता आपण बेड दाखवतोय किंवा नागपूरमधली जी परिस्थिती दाखवतोय, तर जसं आपण म्हणतो की तिकडे जर 1% विकृत असेल तर इथे 100% विकृत जास्ती असणार आहे, कारण ओरिजिनल पेक्षा बाटगे जास्ती तीव्र असतात असं म्हटलं जातं. तसं भारतामधल्या तरुणांना काही माहितीच नाहीये आणि त्या विकृतीचं अनुसरण केल्यानंतर त्याचा परिणाम थेट आपल्या घराघरामध्ये होणार आहे. तुम्ही आम्ही कोणी प्रेमाच्या विरोधात नाही आहोत. प्रेम असणं हा एक वेगळा भाग झाला. आपला विरोध आहे तो विकृतीला विरोध आहे. हा कार्यक्रम सुद्धा विकृतीच्या विरोधात आहे आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यातून फक्त विकृती आणि विकृतीच निर्माण होणार आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही निर्माण होणार नाही. आणि भारत उद्या जर आपण असं केलं तर भारतातले युवक मागणी करतील की 14 फेब्रुवारीला आता नॅशनल कंडोम डे भारतामध्ये पण तुम्ही जाहीर करा. अशा प्रकारची मागणी झाली तर तो आपल्याला म्हणजे आश्चर्य वाटायला नको. हीच या विकृतीच्या पाठीमागची वस्तुस्थिती आहे आणि मला असं वाटतं की सुदर्शन चॅनलने हा जो कार्यक्रम घेतलाय तो अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्याच्यातलं मुख्य म्हणजे वेळ. 14 फेब्रुवारीचा कार्यक्रम जर 13 फेब्रुवारीला 12 फेब्रुवारीला आपण घेतला असता तर कदाचित काहीच उपयोग झाला नसता. आज आपण हातामध्ये अशा वेळेला घेतलेला आहे. आपले जे दर्शक असतील तर आपल्या दर्शकांना मी आपल्या सगळ्यांच्या कारण ह्या गोष्टी थांबवायच्या असतील तर सामाजिक आंदोलन हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि सुदर्शन सगळ्यांचं प्रबोधन करतंय. या ठिकाणी उदयजींसारखे ज्येष्ठ संपादक आहेत, रमेशजींसारखे हिंदू जनजागृती समितीचे ऍक्टिव्हली महाराष्ट्र आणि देशामध्ये कार्य करणारी संस्था आहे. तर या परिस्थितीमध्ये समाज प्रबोधनाच्या माध्यमातूनच असे गैरप्रकार थांबवले जाऊ शकतात, हाच माझा विश्वास आहे. बिलकुल. रमेश शिंदेजी. सर्वप्रथम हा विषय आपण जो चर्चेला आणला तो अतिशय महत्वाचा आहे आणि मला असं या मुद्द्याचा विरोध बंद झालाय. आता हिंदुवादी संघटन सुद्धा सोशल मीडियावर सुद्धा, जमिनीवर तर सोडा, व्हॅलेंटाईन डेचा विरोध करत नाही. पहिलं भारतीय जनता युवा मोर्चा सुद्धा करायचं, आता बजरंग दल सुद्धा करत नाही. म्हणजे हिंदू संघटनांनी सुद्धा विचार केला पाहिजे त्या कुठं पोहोचल्या. मी माझा मुद्दा सांगून मी त्यावरच येणार आहे. म्हणजे मला मुद्दाम हा विषय सांगायचा आहे. याची पहिल्यांदा तर 2-3 महत्वाची कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. की पहिली गोष्ट म्हणजे की
1969ला पोप पॉल सिक्स्थ यांनी सेंट व्हॅलेंटाईन नावाचे संत हे वादग्रस्त आहेत किंवा त्यांचा इतिहास आम्हाला सापडला नाही म्हणून रोमन कॅथोलिक कॅलेंडर मधून त्यांना काढून टाकलेलं आहे. म्हणजे 1969 पासून सेंट व्हॅलेंटाईन नावाचे संतच नाहीत अशा प्रकारची भूमिका ही स्वतः पोप पॉल सिक्स्थ यांनी घेतलेली आहे. मग जे संतच झालेले नाहीत, जे ख्रिश्चॅनिटीच्या अनुमानाने सुद्धा जे संतच झालेले नाहीत, त्यांच्या नावाने हा दिवस नेमका कोणी चालू केला? तर हे एक व्यापारीकरण, विदेशी पाश्चात्य पद्धतीचं एक व्यापारीकरण आणि त्याला बळी पडणारी आजची युवा पिढी या दृष्टिकोनातून हा दिवस महत्वाचा केला गेला. त्या दिवशी करोडो रुपयांची ग्रीटिंग्स विकली जातात किंवा आता ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या या सगळ्या होतात. परंतु ह्याला हळूहळू मार्केटिंग किंवा आपण जे म्हटलेलं आहे की प्रेमाच्या ऐवजी मार्केटिंग, तर विदेशातली प्रत्येक गोष्ट ही मार्केटिंगच्या आधारे चालते. म्हणजे आमच्याकडे अगदी काही काळापूर्वी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सकाळची न्याहारी ही हिंदू पद्धतीमध्ये अनेक पद्धतीने आहे. दिवाळीला आपल्याकडे अनेक पद्धतीचे स्वीट्स असतात, तरी सुद्धा मिठा मतलब चॉकलेट, मिठा मतलब कॅडबरी ह्या प्रकारचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. सकाळची न्याहारी म्हणजे केलॉग्स अशा प्रकारचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला. तसंच प्रकारचं मार्केटिंग या व्हॅलेंटाईनच्या नावाने चालू झालं. आणि आज जी गोष्ट अभयजींनी आता सांगितली त्याच्या पुढचं आणखीन एक महत्वाचं मला आकडेवारी सांगायची आहे की आज या निमित्ताने ब्लिंकिट जे आहे, ब्लिंकिटच्या मालकाचं ट्विट आहे आणि त्याने असं म्हटलेलं आहे की आमच्याकडे ज्या मागण्या येतात त्या मागण्यांमध्ये 14 फेब्रुवारीला कॉन्डोम्सच्या मागणीमध्ये 20% वाढ होते. म्हणजे आमच्याकडे गुलाबापेक्षा सुद्धा कॉन्डोम्सची मागणी जास्त होते. आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे प्रेमासाठी होणार का? त्यामुळे हा एक महत्वाचा भाग. त्यामुळे त्या केबिन्स कशासाठी लागतात हा एक महत्वाचा बिंदू आहे. दुसरं की याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर ओयो हॉटेल्स ही कशासाठी चालतात हे सगळ्यांना माहिती आहे. स्वस्तामध्ये असतात, तासाच्या ह्याच्यावरती असतात. ओयोच्या मालकाने ह्या विषयावरती माहिती दिलेली आहे की 14 फेब्रुवारी म्हणजे 13, 14, 15 या 3 दिवसांमध्ये आमचा व्यवसाय हा 35% वाढतो ओयोचा. आणि ह्यामध्ये ओयोने जे सांगितलेलं आहे तर हा व्यवसाय कुठल्या शहरांमध्ये किती टक्के वाढतो? बँगलोरमध्ये 51% वाढतो. म्हणजे आज जे आपण म्हणतो आहोत की ह्याला एकूण भारतामध्ये 35% वाढतो, बँगलोरमध्ये 51%, हैदराबादमध्ये 47%, पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये 45%, कलकत्त्यामध्ये 38%, चेन्नईमध्ये 35% आणि मुंबईमध्ये 19%. हे जर आपण बघितलं तर ओयोच्या रूम्स या 35% का जास्त बुक होतात 14 फेब्रुवारीला? म्हणजे कुटुंब तर काही कुठे जात नाहीत त्या ठिकाणी राहायला किंवा त्या निमित्ताने काही कुठे टुरिझमचा काही कालावधी नसतो. त्यामुळे आज अगदी स्वस्तामध्ये जर सगळ्या गोष्टी म्हणजे ओयोची रूम सुद्धा ज्यांना शक्य नाहीये तिथे ह्या पद्धतीचं मार्केटिंग चालू आहे. मधल्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे हा एक लव्ह जिहादचं सुद्धा वेगळं या माध्यमातून प्रमोशन केलं जातं. आणि ह्याद्वारे अनेक अशा खोल्यांमध्ये मुली ज्या अतिशय काही अल्पवयीन मुली सुद्धा असतात. तर प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न असला पाहिजे की बाबा ह्या ठिकाणी स्थानिक पोलीस त्या हॉटेल्सवाल्यांना तिथे जे येणारे आहेत त्यांचं आधार कार्ड नोंदवून घ्यायला लावतात का? त्या ठिकाणी जे काय, कारण ओयो सारख्या ठिकाणी कदाचित हे होऊ शकतं, पण अशा कॉफी शॉप आणि ह्या ठिकाणी त्या ठिकाणी आधार कार्डची आवश्यकताच नाहीये. आणि इथे तर जाहिरात केली जाते, अगदी बेड सकट दाखवलं जातंय. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ह्या अतिशय गंभीर आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरं, मधल्या काळामध्ये हिंदुत्ववाद्यांना अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला की हिंदुत्ववादी म्हणजे जसे गोरक्षक म्हणजे गुंड आहेत, तर तशाच प्रकारे हे जे आहेत हे सांस्कृतिक रक्षक कुठून आले या दृष्टिकोनातून आज जो विचार केला जातोय. मधल्या काळामध्ये प्रमोद मुतालिक यांच्यावरती अनेक वर्ष खटला चालला. त्यांना त्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर सुद्धा आज त्याच पद्धतीने दाखवलं जातं. त्यामुळे हा जो सेक्युलर मीडिया आहे की जे आपल्या ह्या देशाची संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न करतायत
त्यांना गुंड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्या ठिकाणी त्यांना एक प्रकारची बदनाम करण्याची मोहीम राबवली जाते आणि हळूहळू त्याचा परिणाम असा झाला की ह्या सगळ्या गोष्टींकडे हळूहळू ह्याचा विरोध झाला. मला असं चांगल्या प्रकारे आठवतं की आसाराम बापू म्हणजे दुर्दैवाने आज त्यांना तुरुंगात पाठवलं गेलं, परंतु ह्यांनी 14 फेब्रुवारीला मातृपितृ दिवस चालू केला. म्हणजे दुसऱ्यापेक्षा आपली रेष जास्त मोठी ओढूया या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न चालू केला. आज मोठ्या प्रमाणात तो प्रयत्न चालू आहे, विविध ठिकाणी चालू आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर लक्षात येतं की हा काय प्रेमाचा हे नाहीये, हे व्यवहार आहे, मार्केटिंग आहे आणि ह्या मार्केटिंगमध्ये आजच्या युवा पिढीला गुंतवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपण आता चर्चा केली आणि हे ज्या जाहिराती बिना ऑडिओ चालू आहे, जरा आपण ऑडिओत ऐकू, म्हणजे फक्त चित्रात नाही दाखवत आहे, निर्लज्जपणे बोललं पण जाते. ऐका काय म्हणताय. स्पेंड कर सकते हो। पिज्जा, शेक्स, मोमोज एंजॉय करने के साथ नागपुर के इस कपल फ्रेंडली कैफे में 10+ प्राइवेट कपल कैबिन है। कपल्स के लिए प्राइवेट कैबिन के साथ साथ बर्थडे सेलिब्रेशन स्पेस भी है। नागपुर के इस होटल में मिलेगा आपको सबसे अफोर्डेबल स्टे। जी हाँ, मैं बात कर रहा हूँ ओमकार नगर में लोकेटेड होटल वेल स्टे की, जहाँ ऐसे लग्जरियस रूम स्टार्ट होते हैं मात्र ₹499 में। जी हाँ, मात्र ₹499 में इससे सस्ता अफोर्डेबल स्टे पूरे नागपुर में आपको कहीं देखने नहीं मिलेगा। नागपुर के ये कैफे में आपको प्राइवेट सिटिंग सेक्शन मिल जाएगा। यहाँ आप इनके प्राइवेट कैबिन्स में अपने दोस्तों के साथ बढ़िया टाइम स्पेंड कर सकते हो। पिज्जा, शेक्स, मोमोज एंजॉय करने के साथ साथ आप या अपने पार्टनर या फ्रेंड्स का बर्थडे भी सेलिब्रेट कर सकते हो। नागपुर के उदय जी, किमान एवढा धन्यवाद मैं व्यक्त केला पाहिजे का कंडोम फ्री आहे हे त्यांनी सांगितलं नाही, बाकी सगळं आहे. मी मगाशीच सांगितलं, संत व्हॅलेंटाईन आणि सांता क्लॉज याचा कुठल्याही धर्माशी सुतराम संबंध नाही. हे एक मार्केटिंग इव्हेंट आहेत, हे एक मार्केटिंग मॅस्कॉट आहेत, हे एक मार्केटिंग हिरो आहेत आपापले सेल वाढवण्याकरता. आणि सेल म्हणजे कुठले, ते फुलांपासून कॉन्डोमपर्यंत आणि केकपासून आणखीन कुठल्याही गोष्टींचे. एक प्रकारे अनैतिक संबंधांना एक नैतिकतेचा बुरखा दाखवण्यासाठी म्हणून हा धर्माचा आधार घेतला गेलेला आहे. हे अत्यंत त्याज्य आहे. हे फक्त मतं आणि मनपरिवर्तन करत नाही, तर याच्यातून धर्म परिवर्तनाची एक फार मोठी लाट भारतामध्ये येते. त्याचा विरोध केला गेला पाहिजे. आपल्या धर्माचं वैशिष्ट्य सांगण्यात आपण कमी पडलो. लक्षात घ्या, 55 ते 60 कोटी भाविकांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. त्यात जवळपास 60 लाख हे परदेशी पर्यटक भाविक होते. त्यांच्यापैकी एकाला तरी तुम्ही धर्मांतर केलं तरच तुम्हाला हिंदू सणासाठी डुबकी मारता येईल असं कोणी सांगितलं का? ही विशालता एकीकडे, तर दुसरीकडे आता आमच्या घराघरात, अगदी हिंदू घरांमध्ये सुद्धा वाढदिवस कसा साजरा करायचा, तर मेणबत्ती विझवून आयुष्य वाढवायचं एखाद्याचं, ते मेणबत्ती विझवून आणि आपल्याकडचं ओवाळणं, त्यातली सोज्वळता, त्यातला प्रामाणिकपणा हा सगळा हरवत चालला आहे. हे दुर्दैव आहे की हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आता याच्या विरोधात उभ्या राहत नाहीत. याचं कारण काय माहिती आहे? पूर्वी आपल्याकडे दारू पिण्याला निषिद्ध मानलं जायचं. दारू पिणाऱ्या माणसाकडे समाज तुच्छतेनं बघायचा, परंतु आज दारू न पिणाऱ्या माणसाकडे आपल्याकडे तुच्छतेनं पाहिलं जातं. अरे तो मागास आहे रे, तो दारू पित नाही. हे दुर्दैव आहे आपल्या समाजाचा आता, की अशा प्रकारे. पण मला अभिमान वाटतो की आज सुदर्शन चॅनलनी हा कार्यक्रम केला आणि अशा प्रकारे जनजागृती केली. किमान घराघरांमध्ये हा कार्यक्रम बघताना एक चर्चा चालू होईल. 14 तारखेला आपला मुलगा, आपली मुलगी कुठे जातो, काय करतो, कोणाबरोबर जातो, कुठल्या ठिकाणी जातो याची चौकशी होईल. किमान त्यांचं लोकेशन, लाईव्ह लोकेशन शेअर करण्याकरता आई वडील मुलांना भाग पाडतील. अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत. हे सुदर्शननी दाखवल्यामुळे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्यावर प्रेशर येईल की त्यांच्या गावामध्ये असे जर व्हॅलेंटाईनच्या नावाखाली अनैतिक धंद्यांचे, अनैतिक संबंधांचे अड्डे निघालेले असतील तर त्याला पायबंद होईल. मला असं वाटतं हे जनजागृतीचं खरं पवित्र कार्य आज माध्यमं करायला जी विसरलेली आहेत ती आज सुदर्शन चॅनल करत आहे. आणि इथे जे विचार मांडले जात आहेत ते खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचे आणि राष्ट्रप्रेमाचे विचार आहेत. हेच समाजाला तारक आहेत. हे असे व्हॅलेंटाईन बोकाळणं हे एक प्रकारे आमच्या मकर संक्रांतीच्या, तिळगुळच्या, प्रेमाच्या जे स्नेहाचं प्रतीक आहे
ते आम्ही कुठेतरी मागे टाकतोय आणि हे प्रच्छन्न भोगवादी प्रतीक असलेलं व्हॅलेंटाईन आमच्या डोक्यावर बसतोय. हे दुर्दैव आहे आमच्या समाजाचं. बिलकुल. अभयजी, आता प्रेम म्हणजे प्रेम असतं नावाची कविता आपला निदान त्या पिढीने तरी ऐकलेलं आहे. पण प्रेम म्हणजे प्रेम नसतं, सेक्स असतं. हे आता सर्वश्रुत केलं या व्हॅलेंटाईन डेने. काय आहे की नागपूर मधली ही जी घटना आहे, तर मला असं वाटतं की 2019 मध्ये कदाचित आपल्याला आठवत असेल की 14 फेब्रुवारी 2019 ला शिवाजी साळवे नावाचा नागपूर मधला एक विकृत तरुण, त्याने एका तरुणीला प्रपोज केला तिथे आणि तिच्यावरती मग अत्याचार केले. 35 दिवस त्यांनी काहीतरी अत्याचार केले आणि त्याला अटक करण्यात आलेली होती. 2019च्या घटनेमधून कुठल्याही प्रकारचा आपण काही शिकलो नाही आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून आज नागपूर मधल्या कॅफेची अवस्था आपल्याला जी आता ऍडव्हान्स व्हर्जन आपल्याला त्याचं बघायला मिळत आहे. आज सगळ्यांना माहिती आहे की ड्रग्सचा सर्वाधिक धंदा हा पंजाबमध्ये आहे. पंजाब मधली परिस्थिती अशी आहे की रस्त्यावरती शेकडो पोलीस 14 फेब्रुवारीला उतरवावे लागतात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये, इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या लागतात की बाबा पोलिसांचं विशेष पथक स्थापन केली गेली आणि दारू अँटी याच्यामध्ये ड्रायव्हिंग करताना दारू पिऊ नये म्हणून विविध परीक्षणं केली गेली आणि अशा परिस्थितीमध्ये युवकांना रोखावं लागतं. ही आपल्या भारतामधली सद्यस्थिती आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना आज याच्या विरोधात काम करतायत, आजही करतायत. मला असं वाटतं की याच्यामधला जो व्यापक जनजागृतीचा भाग आहे तो अजून खूप तीव्रतेने वाढला पाहिजे. कारण आज आम्ही बघतोय की मुंबईमध्ये दुर्दैवाने गोविंदा गणेशोत्सव याच्यामधली गर्दीपेक्षा जास्त गर्दी आज इथे सनबर्न सारख्या फेस्टिवलना व्हायला लागलेली आहे. किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारचे इव्हेंटचं प्रमाण म्हणजे डी.वाय. पाटील स्टेडियम वरती वर्षातनं कमीत कमी 10 कार्यक्रम होतात किंवा दर महिन्याला एखादं तरी कॉन्सर्ट मुंबई, ठाणे या भागामध्ये होतं आणि आपल्या तरुण पिढीला आपल्या संस्कारापेक्षा पाश्चात्य गोष्टींबद्दल आकर्षण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि आज हे घराघरामध्ये आहे. त्यामुळे केवळ एका संघटनेने किंवा एका सुदर्शन चॅनलने किंवा एकट्या संपादकांनी हे करून बदलणार नाही. याच्यासाठी आपल्याला संघटितरित्या आणि अधिक तीव्रतेने याच्यावरती उपाययोजना काढावी लागेल. नाहीतर हे आपण ज्या प्रकारची चॅनलवरती चर्चा करतोय ते उद्या आपल्या घराघरामध्ये पोहोचणार आहे, अगदी हिंदुत्ववाद्यांच्या घरामध्ये पोहोचणार आहे आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर याच्या बाबतीत आपण फार सिरियसली विचार केला पाहिजे. याच्याबद्दल आम्ही देखील विविध संघटनांच्या एकत्रित बैठका होतात, याबद्दल चर्चा करत असतो. याच्या पुढच्या भागामध्ये अधिक पद्धतीने केलं पाहिजे हा विषय. कारण उपाययोजना शेवटी काही आपण चर्चा घेतोय ती काही चर्चा करण्यासाठी नाही, बिलकुल नाही. आपण उपायासाठीच करतो. आपण केवळ समस्या सांगत नाही, उपाय सांगतो. आणि यामध्ये सुद्धा जिहादी अँगल आहे. जरा काय आहे स्नेहल? सगळ्यात पहिले हे जे कॅफे होतं हे एका जिहाद्याचं होतं आणि तिथे स्थानिक लोकांनी सतत ही मागणी केली होती की इथे काहीतरी अनैतिक होत आहे फक्त बोलल्या जात होतं. पण तिथे रात्री म्हणजे जेव्हा तो जो मालक आहे तो त्या मालकाने म्हणजे तो जिहादी मालक होता, त्यांनी आपलं दुकान बंद करून तो निघाल्यानंतर त्याचं कॅफे जाळलं असं सांगण्यात आलं होतं. पण तिथे काही लोक बसले होते हे नंतरच्या गोष्टीत पण समोर आलेलं आहे. पण ते तरुण मुलं मुली तिथे दिवसभर राहतात आणि हे एक प्रकरण नाहीये. नागपुरात अजून असे 2-3 हॉटेल्स आहेत जे जिहादी चालवतात आणि दिवसभर तिथे फॅमिली येत नाही. तिथे असेच लव जिहादवाले मुली आणि मुलं येऊन बसतात आणि रात्रीच्या वेळेस ते फॅमिली येते, तिथे फॅमिली येऊन जेवून जाते आणि ते बोर्ड लिहिलं आहे की हे फॅमिली रेस्टॉरंट आहे. पण दिवसभर अशा जागेवर हे लव जिहादचं काय म्हणतात, हे खरं तर लव जिहादचं अड्डा आहे असंच म्हटलं जाईल. कारण हा पूर्ण अँगल आता लव जिहाद म्हणूनच पुढे आलेला आहे.
नागपूरचे हे प्रकरण आहे कारण ही आग लागली म्हणून समोर आलं. पण याआधी जे मी सांगितलं की ही सगळी प्रकरणं जी कॅफेची आहे, ही कॅफे कमी हे लव्ह जिहाद साठी सगळ्यात मोठ्या प्रमाणात किंवा येऊन बसणे, तुम्हाला कोणी अडवणार नाही, तुम्हाला कॉफी प्यायला चर्चा मिळेल. सुरुवातीला उघड्यावर ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, पण आता हे कॅबिन जे प्रस्त समोर आलंय हे एक भयंकर आहे आणि आपले तरुण जे आहे ते कॅबिन संस्कृतीकडे जात आहेत, हे अजून जास्ती धक्कादायक आहे. या सगळ्या गोष्टीत हे प्रामुख्याने समोर येतं. बिलकुल, मतलब सगळ्यात जास्त कॅफे कोणाचे आहे तर ते सुद्धा याच्या पाठीमागे जिहाद कनेक्शन आहे. रमेशजी, उपायाच्या दृष्टीने जरा तुमच्या काही सूचना? मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून जर बघितलं की त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याकडे रेस्टॉरंट आणि कॅफे शॉप आहेत, तर त्यांचं रजिस्ट्रेशन करतानाचे नियम आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे नियम आहेत आणि ह्या नियमावलीच्या अनुषंगाने जर बघितलं कॅफेसाठी शॉप अँड कदाचित काही नियम नाहीये वाटतं. स्नेहल काही सांगत होती आजच्या नाही. एडिटोरियल मीटिंग. नाही, कॅफे सुरू करत असताना कुठल्याही पद्धतीची अनुमती घेण्याची गरज नसते. जशी चहाची टपरी फक्त चहा कॉफी केली जाईल असं असतं, त्यामुळे त्यांची जशी अनुमती नसते तशीच कॅफेला पण अनुमती नाही लागत की तुम्ही फक्त चहा कॉफी आणि स्नॅक्स विकणार आहात तर तिथे अनुमती लागत नाही. पण या सगळ्या प्रकरणानंतर आता सरकारने इथे याच्यावर नियमावली, पण त्याच्यात सीसीटीव्ही ठेवले पाहिजे, कॅमेरे सुरू ठेवले पाहिजे वगैरे, असं कुठल्याच पद्धतीचं बंधन नसल्यामुळे हा सगळा जो पोपोगंडा आहे तो वाढतोय. कारण ज्यांच्याजवळ अधिक पैसे आहे असे लोक हे कॅफे सुरू करतायत, ज्यांचं स्वतः त्या कॅफेंकडे लक्ष नाहीये आणि ते कॅफे जे आहे ते भलतेच लोक चालवतात आणि त्यातनं भलतंच काहीतरी होत आहे. हे मालकाला दिव्याखाली अंधार, हे अनेक मालकांना माहिती नाहीये की आमच्या इथे काय होत आहे, कारण या सगळ्या सर्वेत ही पण गोष्ट समोर आली. हा रमेशजी. हा, तर मला असं वाटतं की खाली केबिन रूम्स ज्या चालू केल्या जात आहेत त्या दृष्टीने मला सांगायचं होतं की अशा प्रकारच्या केबिन रूम्स चालू करणं, कारण याच्यासाठीचे वेगळे नियम आहेत आणि अशा प्रकारे केबिन रूम्स वगैरे हे सगळं अलाउड नाहीये. कारण जेव्हा फॅमिली रेस्टॉरंट असतं त्यावेळी ते ओपन असलं पाहिजे, पब्लिक असलं पाहिजे या दृष्टीने. कारण अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की उद्या जर समजा त्या ठिकाणी आग लागली किंवा आणखीन काही गोष्टी झाल्या तर त्या ठिकाणी बाहेर पडायला जागा नसणार आणि म्हणून या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रशासनाचे वेगवेगळे नियम आहेत आणि ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे. दुसरं म्हणजे की या सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा किंवा ह्या दृष्टीने एक मागणी करायला हवी. तिसरं महत्वाचं म्हणजे की जेव्हा हे सगळे इस्लामिक मौलाना चॅनेलवरती येतात, इंस्टाग्रामवरती येतात, तेव्हा ते सांगतात की नाही, इस्लामनुसार हिंदू ख्रिश्चन कुठलाही सण साजरा करणं हे हराम आहे आमच्या दृष्टिकोनातून. मग मला असा प्रश्न पडतो की ज्यावेळी नवरात्र येतं त्यावेळी मात्र त्यांना दांडियासाठी यायचं असतं, ज्यावेळी म्हणजे व्हॅलेंटाईन डे आहे तर तो त्यांना साजरा करायचा असतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आता व्हॅलेंटाईन डे मुसलमान पोरांनी साजरा करायचा आहे, मुसलमान तरुणींनी नाही. मला त्यात आहे. सर हे अमरावतीमध्ये असंच प्रकरण समोर आलं. अमरावतीमध्ये बुरखा घातलेल्या मुली ज्या आहेत त्या कॅफेत जायला लागल्या आणि मुली जातायत आणि हिंदू मुलांसोबत बसतायत म्हणून हिंदू मुलांना कॅफेच्या बाहेर आल्यानंतर मारपीट करण्यात आली. पण हे एक वेळा नाही झालं, हे सतत घडलं, 3-4 वेळा घडलं हिंदूंकडनं होत की नाहीये कारण त्यांनी ते बंद केलं विरोध करणं. उदयजी, उपाय जे आतापर्यंत नाही सुचवल्या गेले असं काय करता येईल? उदयजी, बहुतेक उदयजींचा संपर्क तुटलाय. कार्यक्रम तुमच्या चौघांचे आभार. मी कार्यक्रमाच्या शेवटी असंच म्हणाल की जर तुम्हाला कुठेही अशी जाहिरात दिसली ज्या जाहिरातीमध्ये कॅफेच्या नावाखाली अशी कॅबिन आणि त्याची प्रायव्हसीचं ऑफर दिलं जात आहे तर तिथे जा, त्याला तोडा. तुमच्यावर होणारा कायदेशीर जो कुठला गुन्हा असेल त्याची जबाबदारी मी घेतो, तुम्हाला त्याची मदत करतो. कारण आज तुम्ही नाही केलं तर उद्या तुमची बहीण कुठल्या तरी अशाच लफांग्याबरोबर या कॅबिनमध्ये शिकार झालेली असेल. हा असा विरोध केल्याशिवाय असे समस्याचे समाधान होत नाही. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार.